हाय नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि जर तुम्हाला UTS ॲपवरून तुम्हाला तुमच्या ट्रेनचे तिकीट ऑनलाईन बुकिंग करायचे असेल तर ते तुम्ही इझिलीमध्ये तुमच्या मोबाईलवरून 2 मिनिटांमध्ये करू शकता आणि ते आपल्याला ॲपमधून कशाप्रकारे करता येईल ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। आणि जर तुम्हाला मंथली पास ट्रेनच्या तिकीटचा काढायचा असेल तर तो तुम्ही UTS ॲपवरून काढू शकता आणि तो आपण कशाप्रकारे इझिलीमध्ये काढता येईल तेच आपण या व्हिडिओतून पाहूया। चला, सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोरवरती यायचं आहे। प्ले स्टोरवरून तुम्हाला UTS हे ॲप तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मी इथे हे ॲप ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे। हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे। हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईलचा नंबर टाकून ह्या ॲपमध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मी इथे ऑलरेडी लॉग इन करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला ह्या ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि या ॲपमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। तर या ॲपमध्ये तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तर आता इथे ॲपमध्ये लॉग इन झालेलं आहे। लॉग इन तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ह्या ॲपमध्ये थोडेफार तुम्हाला इथे वॅलेटमध्ये तुमचे पैसे इथे ॲड करून घ्यायचे आहेत। पैसे ॲड करून घेण्यासाठी तुम्हाला इथे आर व्हॅलेट अशा प्रकारे ऑप्शन आहे। तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथे सिलेक्ट केल्यानंतर मी इथे ह्या ॲपमध्ये 54 रुपये इतके अमाऊंट माझ्याकडे आहेत अवेलेबल। तर मी इथे ऑलरेडी इथून ॲड केलेले आहेत। आणि जर तुम्हाला या ॲपमध्ये पैसे ॲड करायचे असतील तर तुम्हाला इथे वरती रिचार्ज व्हॅलेट अशा प्रकारे ऑप्शन येईल। तर इथे तुम्ही क्लिक करून इथे या ॲपमध्ये तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत तर ते इथे ॲड करून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला इथे ॲड करायचे असेल पहिल्यांदा तर तुम्हाला 100 रुपये इतके पहिल्यांदा ॲड करावे लागतील आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा कमीत कमी 50 रुपये आणि जास्तीत जास्त 100च्या वरती तुम्ही किती 10,000पर्यंत ॲड करू शकता। तर इथे तुम्हाला ॲड करण्यासाठी तुम्ही गुगल पे, फोनपे या ॲपचा किंवा नेट बँकिंगचा वापर करून अमाऊंट इथे ॲड करू शकता। तर मी इथे ऑलरेडी अमाऊंट ॲड केलेलं आहे। त्यानंतर आता चला आपण पाहूया की आपल्याला कशाप्रकारे जर आजचे तिकीट आपल्याला बुक करायचे असेल तर ते आपण लगेच कशाप्रकारे करू शकतो। तर इथे आपल्याला जो पहिल्यांदाच वरती ऑप्शन आहे जर्नी तिकीट, तर हा ऑप्शन तुम्हाला इथे पहिल्यांदा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला जो ऑप्शन दिसतो आहे बुक अँड ट्रॅव्हल, म्हणजेच ह्या ऑप्शनचा असा अर्थ आहे की आपण स्टेशनपासून जास्तीत जास्त 5 किलोमीटर आणि कमीत कमी 1-2 किलोमीटर एवढ्या अंतरावरती असतानाच हे तिकीट आपण बुक करू शकतो। आणि जो दुसरा इथे ऑप्शन आहे बुक प्रिंट पेपर, तर ह्या ऑप्शनचा आपण ज्यावेळेस आपण तिकीट काउंटरवरती जातो त्यावेळेस आपण हे तिकीट तिथून UTS ॲपवरूनही काढू शकतो। तर आता आपल्याला इथे हा जो तिकीट काढायचा असेल तर आपण हा जो पहिला ऑप्शन आहे बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस, तर हा इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्ही ज्या स्टेशनवरून ट्रेनचा प्रवास करणार आहे तर तुम्हाला ते इथे स्टेशन सिलेक्ट करायचं आहे। इथे स्टेशन सिलेक्ट केल्यानंतर ज्या ठिकाणी पर्यंत तुम्ही जाणार आहे तर त्या स्टेशनचं तुम्हाला इथे नाव सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पुढचा जो ऑप्शन दिसतो आहे गेट फायर, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्हाला तिकीट जर तुम्हाला AC चा तिकीट हवा असेल तर तुम्ही इथून जो तुमची तिकीट टाईप जर्नी, तर इथे रिटर्न तिकीट आहे। जर तुम्हाला रिटर्न यायचं असेल तर इथे रिटर्न हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जर तुम्हाला रिटर्न नको असेल तर फक्त तुम्हाला इथे जर्नी सिलेक्ट करायचं आहे। आणि जी पहिल्यांदाच इथे ऑप्शन दिसतो आहे ॲडल्ट, तर इथे तुम्ही 1 ते 4 जणांचं तिकीट इथे तुम्ही बुक करू शकता वन टाईम UTS ॲपवरून।
त्यानंतरनं तुम्हाला जर तिकीटचा जो क्लास आहे सेकंड क्लास फर्स्ट क्लास तर तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. तर इथे आपण सेकंड क्लास सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतरनं तुम्ही खाली पाहू शकता बुक तिकीट अशा प्रकारे ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचे जे तिकीट आहे तर ते इथे बुक होऊन जाईल. तर आता आपण इथे तिकीट बुक केलेलं आहे आणि तिकीट बुक होण्याचा जो प्रोसेस आहे तर तो इथे चालू आहे. तर आता आपले इथे तिकीट जे आहे तर ते इथे बुकिंग झालेले आहे. तिकीट बुकिंग झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्टली इथे तुम्हाला तिकीट तुम्हाला शो होईल. त्यानंतर तुम्हाला इथे डन इथे क्लिक करायचं आहे. डन इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती मेसेजही येईल की तुमचं तिकीट बुकिंग झालेलं आहे. तर आपल्याला इथे मेसेजही तसा आलेला आहे. त्यानंतर तुम्ही जे तुम्हाला तिकीट काढलेले असेल जर तुम्हाला बघायचे असेल तुमचं तिकीट बुकिंग झालं तर इथे तुम्हाला बुकिंग हिस्ट्री अशा प्रकारे ऑप्शन आहे. तर इथे इथून तुम्ही पाहू शकता तुमचे तिकीट. तर इथे अशा प्रकारे इथे तिकीट जे आहे तर ते इथे तुम्हाला तुमचे शो होईल. त्यानंतर जर तुम्हाला तुमचे ट्रेनचे तिकीट म्हणजेच मंथली पास जर काढायचं असेल तर इथे तुम्हाला वरती सर्वात शेवटला सीझन तिकीट अशा प्रकारे ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस म्हणजेच आपण जिथून आहे तिथून मोबाईलवरून आपले तिकीट मंथली पास जो आहे तर तो इथून काढू शकतो. आणि जर तुम्हाला तिकीट काउंटरवरून काढायचा असेल तर इथे दुसरा जो ऑप्शन आहे बुक अँड प्रिंट पेपर तर हा तुम्ही ट्रेन तिकीट जे आहे पास आहे तर तो तुम्ही तिकीट काउंटरवरून काढू शकता. त्यानंतर जर आता आपण इथे मोबाईलवरून आपल्याला जर बुक करायचे असेल तर इथे जो पहिल्यांदा ऑप्शन आहे बुक अँड ट्रॅव्हल्स तर इथे हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली जो इश्यू तिकीट अशा प्रकारे ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ज्या ठिकाणावरून तुम्हाला पास काढायचा आहे म्हणजे जर आजच्या तारखेपासून काढायचं असेल तर तुम्हाला इथे करंट डेट हा सिलेक्ट करायचा आहे. आणि जर तुम्हाला नेक्स्ट डे म्हणजे पुढच्या दिवसापासून 1 महिन्यापर्यंत पास काढायचा असेल तर तो तुम्ही इथून पुढच्या डेटपासून इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणावरून तुम्ही ट्रेनचा पास काढणार आहे तर ते तुम्हाला इथे ठिकाण इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि ज्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पास काढायचा आहे तर तो तुम्ही इथून काढू शकता. तर ते इथे जे स्टेशन आहे तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतरनं सबमिट खाली ऑप्शन आहे तर इथे सबमिट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट इथे क्लिक केल्यानंतर तुमची जी डिटेल्स आहे तर ते इथे तुम्हाला दिसून येईल. त्यानंतरनं तुम्हाला खाली जो ऑप्शन दिसतो आहे गेट फायर तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. गेट फायर इथे क्लिक केल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता जे तुमच्या अकाउंटमध्ये रिचार्ज व्हॅलिडमध्ये जर पैसे असतील तर तुम्ही लगेच इथून तिकीट बुक करू शकता. आणि तुमचे जो मंथली पास आहे तर तो इथून तुम्हाला बुक होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचे जे मंथली पास तिकीट आहे तर ते तुम्ही इथून तुमच्या मोबाईलवरून काढू शकता. त्यानंतरनं जे तुमचा पास आहे तर तो तुम्ही त्या पासवरती तुम्ही 1 मंथ ट्रेनचा प्रवास करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही UTHच्या ॲप्सवरून तुमचे तिकीट बुक करू शकता आणि तुमचा मंथली पासही बुक करू शकता. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच व्हिडिओ तुमच्या